माजी खासदार संभाजीराजे यांची पत्रकार बैठक संपन्न। आज विशालगडातील पवित्र स्थळावर माजी खासदार संभाजीराजे यांची पत्रकार परिषद संपन्न झाली। या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा केली गेली। विशालगड पवित्र ठिकाण आहे, असुरक्षित वातावरण आहे। विशालगडावर बकरी पाळन, कोंबड्या पाळन आणि मद्यपान केलं जातं, ज्यामुळे तिचे पवित्रता जाते। मात्र हे अद्याप मी खपवून घेणार नाही, असं यावेळेस खासदार संभाजीराजे म्हणाले। ते म्हणाले, उद्या शिवाजी महाराजांचं अभिवादन करण्यासाठी आम्ही जात आहोत। सरकारची या संदर्भात काय भूमिका आहे? सरकार 1.5 वर्षात एक सुनावणी लावू शकले नाही। हायकोर्ट रात्री 12 पर्यंत सुरू असतं, मग एक सुनावणी का लावू शकले नाहीत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। अटॉर्नी जनरल झोपले होते का? स्थानिक लोकप्रतिनिधींनी तुमच्यावर प्रेशर टाकतो म्हणून तुम्ही गप्प बसता का, असं त्यांनी प्रश्न विचारलाय। विशाळगडवरील अतिक्रमण पाहता मला खंत वाटते की मी इतके दिवस तिथं का गेलो नाही। हायकोर्टात तुम्ही हिअरिंग लावू शकत असताना का लावू शकला नाहीत, असा प्रश्न त्यांनी केलाय। तसंच ग्रामपंचायत ब्रिज कसा उभा करू शकता? स्थानिक आमदारांनी माझ्या बाजूला पत्रकार बैठकीत येऊन बसावं, असं त्यांनी आवाहन केलंय। विशालगडवर दोन्ही समाजाचं आणि सरकारचं अतिक्रमण आहे, अशा अनेक टीका त्यांनी केलाय। सर्व गडकोट किल्ल्यांवरील अतिक्रमण काढले पाहिजे, असं त्यांनी यावेळेस सांगितलं। पावनखिंड संग्राम दिन आहे। याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज सिद्धीचा जो वेढा होता पन्हाळ्याला, त्यातनं संकटातून वाचून विशाळगडला पोचले होते आणि त्याचंच औचित्य साधून मी सगळ्या शिवभक्तांना या विनंती केली की आपण विशाळगडला जाऊया 13 तारखेला। पण सगळ्या शिवभक्तांची इच्छा ही होती की अनेक पदभ्रमंती करत असतात, पन्हाळा ते पावनखिंड जात असतात, गोडखिंडपर्यंत जात असतात, म्हणून सगळ्यांची इच्छा होती की आपण 14 तारखेला विशाळगडला जाऊ। आणि म्हणून उद्या सकाळी आम्ही 8:30च्या दरम्यान कोल्हापूर प्रस्थान करणार आहोत। आणि मला आनंदाने सांगायचं आहे की अनेक शिवभक्त पूर्ण महाराष्ट्रातून या मोहिमेसाठी शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी विशाळगडला येणार आहेत। अनेक संघटना अनेक वर्षापासून विशाळगड हे अतिक्रमण मुक्त व्हावं म्हणून प्रयत्न करतात, अनेक वर्षापासून करतात। मी तर या 1.5 वर्षातच मला वाटतं मी 1.5 वर्षाच्या अगोदर मागच्या वर्षी डिसेंबरला मी गेलो होतो आणि तिथं गेल्यावर विशाळगडची जी महाभयानक परिस्थिती पाहिल्यावर माझं मन काय राहत नव्हतं की नेमकं आपण जर शिवाजी महाराजांचा शाहूंचा वंशज आपण म्हणून घेतो आणि खऱ्या अर्थाने मग ज्या विशाळगडाने शिवाजी महाराजांचं रक्षण केलं, ज्या विशाळगडाने स्वराज्याचं रक्षण केलं, ज्या विशाळगडाने शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, तारा राणी असतील, यांना संरक्षण दिलं आणि अशा किल्ल्यात अशा विशाळगड म्हणजे विशाल नावाने सो विशाल आहे, अशा विशाळगडावर ज्या पद्धतीने अतिक्रमण चालू आहे किंवा अतिक्रमण झालेलं आहे, दोन्ही बाजूचं झालेलं आहे। आणि म्हणून आमच्या सर्व शिवभक्तांची इच्छा ही आहे की जे अतिक्रमण तिथं झालेलं आहे, मग ते सरकारचं सुद्धा तिथं अतिक्रमण आहे, म्हणजे पुरातत्व खात्याची जमीन म्हणायची आणि राज्य शासनाने तिथं जमीनसुद्धा त्यांनी स्वतः कब्जा घेतलेला आहे अनेक ठिकाणी तिथं। तर या गोष्टी चालणार नाहीत। विशाळगड हा पवित्र ठिकाण आहे, म्हणजे तिथं बकरी कापणं, तिथं कोंबड्या कापणं, इतकी दुर्गंधी, मद्यपान